कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नकोच करूया आपण लग्न. चारू नाही, मी अगदी मनापासून बोलतेय. म्हणजे बघा ना, अक्षराने सगळा घाट घातला, सगळी तयारी केली, आमंत्रणं दिली, पण तीच इथे नसेल तर मग माझी इच्छा नाहीये. आपण रद्द करूया लग्न. सांगूया लोकांना की हे असं असं झालंय म्हणून अक्षराचं. चारू असं का बोलतेस तू? आणि लोकांना काय सांगणार आपण? लोकांना आपण असं सांगणार की आमच्या सुनेला वेड लागले वगैरे? नाही, म्हणजे आपण काही सांगितलं नाही तरी लोक त्यांचे अंदाज बांधणारच ना. लोकांना कुठे कळतं की काही मनाचे आजार आहेत वगैरे. आपण सगळ्यांना कळवून टाकू की लग्न रद्द केलंय म्हणून. चारू माझं ऐक. आपण विचार करून ठरवू काय करायचं, कसं करायचं. तू लगेच रद्द वगैरे करायला का निघतेस? नाही, पण कशाला उगीच? तुमच्या मनातच नाहीये तर? माझ्या मनात नाही असं कसं होईल? माझ्या मनात आहे. तसं असतं तर तुम्ही सतत लग्न रद्द करूया असं म्हणायला नसतात ना. चारू, माझ्यावरती विश्वास ठेव. तू रागावलीस का? नाही हो, मी नाही रागवले, खरंच नाही रागवले. मग दुखावलीस तू? माझं दुःख माझ्यापाशी हो. इतकी वर्ष मी या घरातच नव्हते. आता परत आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी या लग्नाला तयार झाले. अक्षराची इच्छा होती, पण आता तीच इथे नाहीये म्हटल्यानंतर नको, आपण रद्द करूया लग्न. अहो, नका ना रद्द करू लगीन. म्हणजे एवढी समधी तयारी झाली आहे तर करून टाकू की. अहो, आधीच तुमचं लगीन झालंय तर 4 अक्षता टाकल्या की झालं. एवढं कौतुकानं तिनं मंगळसूत्र आणले नवीन. म्हणजे सुनबाईची इच्छा होती ना. काय माहित, घरात शुभ कार्य घडलं तर बरं वाटेल तिला लवकर. मी हाच विचार केला होता की आता इथवर आलोय तर माघार नको घ्यायला. ठीक आहे, आता काय तुमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे तर मग जसं आधी ठरलंय तसं होऊ दे. करूया लग्न. मी आलो जरा. ते काय बोलू नका. अहो, जेवण गरम करायचं का ते विचारायचं होतं. देवी, काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. अक्षराचे सगळे अपराध पोटात घे. हवं तर तिच्या चुकीची शिक्षा तू मला दे, पण तिला लवकरात लवकर बरं कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.